नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी दोघंजणही बाहेर आलेले असतात. त्याचप्रमाणे आकाश भूमी परत आली याचं सेलिब्रेशन करण्यासाठी एका कॅफेमध्ये भूमी आणि फॅमिली यांना घेऊन येतो. तेव्हा मग तिकडे जे काही वातावरण असतं ते पाहून खरंच खूप सुंदर वाटत असतं. भूमी ते सगळं बघते आणि म्हणते की वाव, आकाश हे किती सूदिंग आणि छान आहे. तेव्हा मग आकाशला ती विचारते की आपण इथे का आलो आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हे स्पेशल सरप्राईज भूमी तुझ्यासाठी आहे. तेव्हा सगळेजण भूमीचं आता वेलकम करतात आणि म्हणतात की मॅम वेलकम असं म्हणून आता तिला तो बुके देतात आणि ते पाहून भूमीला खरंच खूप आनंद होतो. भूमीसाठी म्युझिक वाजवलं जात असतं. त्यानंतर मग तिथला मॅनेजर म्हणतो की मॅम हे स्पेशल म्युझिक आहे, ते फक्त तुमच्यासाठी आहे. तेव्हा मग आता मानसी विचारते की भाऊजी मला सांगा, हे सगळं जे काही केलं आहे ते भूमिताईसाठी केलं आहे का तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की हो, सगळं अरेंजमेंट्स भूमीसाठीच केलेत. टेबल पण रिझर्व केलात आणि हे सगळं भूमी आल्याच्या आनंदामध्ये, भूमी आली आहे ना म्हणून हे सगळं आपण करतोय असं बोलल्यावर सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. आता आकाश म्हणतो की चला या सगळ्यांनी प्लीज बसा आणि भूमीला एक लेडीज येऊन क्राऊन देखील घालते आणि ती म्हणते की अगं काय हे. तेव्हा ती म्हणते की मॅम तुम्ही स्पेशल दिसताय म्हणून तुमच्यासाठी हे स्पेशल. तेव्हा आकाश भूमीला चेअर पुढे करून बसायला सांगतो आणि म्हणतो की मॅम प्लीज हॅव अ सीट आणि भूमीला बसायला सांगितलं जातं. आणि नंतर जेव्हा भूमी बसते त्यानंतर भूमी म्हणते की आकाश हे फारच छान आहे, खूप छान वाटतं हे सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की मला वाटलंच होतं तुला हे सगळं आवडणार, कारण काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे आपण नीटच करून घेऊ शकतो. आपल्याला व्यवस्थित वाटतंय म्हणून हे सगळं केले. तेव्हा मग मानसी म्हणते की खरंच खूप छान. आकाश म्हणतो की आता भूमीला परत आल्यामुळे खूप छान सरप्राईज द्यायचे आहेत मला, त्यातलं हे एक छोटंसं सरप्राईज. मानसी म्हणते की वाह भाऊजी, खरंच मानायला पाहिजे. अथर्व बघ, तू भाऊजींकडून ऑफिसच्या गोष्टी तर शिकून घेच, परंतु असे सरप्राईज बायकोला सरप्राईज द्यायच्याही गोष्टी शिकून घे. तेव्हा मग आता लगेच आकाशला अथर्व म्हणतो की आता आकाश, अरे मला माहीतच नव्हतं तुझ्या डोक्यामध्ये इतके सगळे छान प्लॅनिंग सुरू आहेत. खरंच खूप छान प्लॅनिंग केलं आहेस तू. मला माहीतच नव्हतं, फक्त मला म्हणाला आपण शॉपिंगसाठी बाहेर जायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो, शॉपिंगसाठी बाहेर पडण्याच्या निमित्ताने मी हे सगळं प्लॅनिंग करूनच ठेवलं होतं. मला माहीत होतं की ह्या सगळ्या गोष्टी या तुम्ही एन्जॉय करणार म्हणूनच मी आणलं आहे आणि स्पेशली भूमी, तिला तर हे सगळं एन्जॉय करायचं होतं म्हणूनच आपण इथे आलेलो आहे. आणि असं म्हटल्याबरोबर लगेचच तिथून आपला जो त्यांचा मॅनेजर असतो तो येतो आणि तो म्हणतो की मॅम तुमच्यासाठी हे सगळं स्पेशल आहे. आणि मग स्पेशल अपीरियन्स म्हणून सुरुवातीलाच त्याने एक छानसा असा केक मागवलेला असतो. त्या केकवरती वेलकम बॅक भूमी असं लिहिलेलं असतं आणि तो केक पाहिल्यावरती रागिणीचा आता चेहरा अगदी पडलेला असतो, कारण भूमी आली आहे हे तिला खरं तर आवडलेलं नसतं म्हणून तिला खूप राग आलेला असतो आणि ती अगदी रागानेच भूमीकडे बघत असते. आणि नंतर मग तो केक ठेवलेला असतो, त्या केकवरती वेलकम बॅक भूमी असं लिहिलेलं असतं. आता आकाश म्हणतो की भूमी कसा वाटला तुला हा केक? तेव्हा मग ती म्हणते की आकाश खरंच खूप छान सरप्राईज दिलंस तू मला. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी अगं हे सरप्राईज तर छोटं आहे, आणखीन काही काही सरप्राईज तुझ्यासाठी अरेंज करून ठेवलेत मी आणि म्हणूनच आता तू या सगळ्याचा एक एक करून आनंद घे असंच मला वाटतंय. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश ठीक आहे चालेल, पण घरी गणपती बाप्पा आलेत ना? तेव्हा आकाश म्हणतो की हो मला माहिती आहे, नंतर आपल्याला बाहेर पडता येणार नाही म्हणून तुला इथे बाहेर सरप्राईज दिले, डोंट वरी. तेव्हा मग आता भूमीला ते केक कट करायला सांगतात आणि तिथे बाकीचा सगळा स्टाफही असतो. भूमी आता तो केक कट करते आणि सगळ्यांकडे पाहत असते. सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि वेलकम बॅक भूमी मॅम असं तिला बोलत असतात. मग आता तिच्या ते कौतुक पाहून रागिणीचा मात्र थोबडा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. तेव्हा अथर्व म्हणतो की थांब आकाश, भूमी ताई तुमचा आम्ही फोटो खेचतो आणि मग तो फोटो घ्यायला लागतो आणि अभिजित हे सगळं लपून छपून त्यांच्याकडे बघत असतो आणि या सगळ्यामध्ये भूमीला कसं बाहेर काढायचं आणि तिला किडनॅप कसं करायचं याचा विचार अभिजितचा सुरू असतो. आणि भूमी त्यावेळेला केक कट करते आणि ती आकाशला पहिल्यांदा घास भरवते आणि नंतर आकाशला म्हणते की हा घे केक. नंतर मग मनू, अथर्व सगळ्यांना ती केक भरवते आणि आकाशही म्हणतो की घे हा केक घे, खूप सुंदर आहे गं. मग भूमी पण तो केक खाते आणि म्हणते की आकाश खरंच खूप छान टेस्टी आहे. तेवढ्यातच आता अभिजित हा पूर्णपणे चेहऱ्याला मास्क वगैरे लावून तिथे आलेला असतो आणि मग रागिणीला केक भरवत असताना रागिनी तो केक खायला तयार नसते. ती म्हणते की नको अगं, मला ना शुगर आहे. मग त्यावर आकाश म्हणतो की अगं खा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, खाऊन घे ना.
तेव्हा मग ती म्हणते की नको, अरे उगीचच त्रास होईल, शुगर चालवेल, राहू देत. तेव्हा मग भूमी म्हणते की अहो कशाला काळजी करताय, आता मी इथेच घरी आहे ना, मी करेन कंट्रोल. तेव्हा मग असं बघून भूमीकडे ती बघतच राहते, कारण भूमी कंट्रोल करेल हे ऐकल्यावर तिला जरा धक्काच बसलेला असतो. नंतर मग त्यावर भूमी म्हणायला लागते की आत्या, अहो हे घ्या, कंट्रोल करेन म्हणजे मी आता आहे ना, मग काहीच फरक पडणार नाही. तसंच मी तुम्हाला केक देईन आणि तुमची डाएट पण मी बघणारच आहे ना. त्याचबरोबर आता लगेच आकाश म्हणायला लागतो की हो आत्या, अजिबात काळजी करू नकोस. अगं तू एक केकचा पीस खा. हवं तर घरी गेल्यावर भूमी तुला कारल्याचा ज्यूस करून देईल. झालं तर मग. तेव्हा मग अथर्व, मानसी सगळेच तिला फोर्स करत असतात आणि मग तिच्याकडे कोणताच पर्याय उरलेला नसतो. भूमी पण म्हणते की घ्या हो आत्या, केक खा. एका छोट्याशा तुकड्याने तुम्हाला काही होणार नाही. हा छोटासा पीस का, घ्या. असं म्हणून आता रागिनीला ती केक भरवते आणि रागिनी पण खाते. मग लगेच मानसी आणि अथर्व टाळ्या वाजवायला लागतात आणि त्यानंतर मग भूमी म्हणते की ताई, खरंच खूप छान वाटतंय ना, म्हणजे आपण किती दिवसांनी असे एकत्र आलो आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की चला. तो आता तिथे वेटरला सांगतो की एक काम करा, हा केक आहे ना, त्याचे जरा पीस करून आणा आणि मग तो तिथे पाठवतो. अभिजित तिथे टेबलवर बसतो आणि तोही मुद्दाम काहीतरी तिथे ऑर्डर करतो, जेणेकरून तिथे बसता येईल. आणि भूमीचा आणि आकाशचा आनंद त्याला मात्र काही बघवत नसतो. नंतर आता आकाश हा म्हणतो की आता पुढे काय मागवायचं आहे, सगळं आपल्याला मागवायचं आहे सुरुवातीपासून व्यवस्थित, म्हणजे स्टार्टर्स, मेन कोर्स वगैरे सगळं भूमी तू बघून घे. वर लगेचच ती म्हणते की आकाश, अरे असं काय, राहू देत ना, तू ऑर्डर कर हवं ते, काहीच काळजी नाही आहे, अरे तू ऑर्डर कर ना, म्हणजे मी कशासाठी ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही भूमी, तुझं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण आलो आहे ना, तू परत आली आहेस म्हणून तुझं सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहे, तर तूच ऑर्डर कर, तुला काय हवं आहे ते. तर त्याच वेळेला त्यांचं हे सगळं जे काही बोलणं चालू असतं, त्यामुळे रागिनी तर वैतागलेलीच असते, परंतु तिथे अभिजित पण कंटाळत असतो की ह्यांचं नेमकं चाललं आहे तरी काय. त्यानंतर मग रागिनी तिथे बघत असते आणि म्हणते की अरे चला ना, तसंही कशाला वेळ करताय, घरात गणपती आलेत, आपल्याला पुढची पण तयारी करायचीच आहे ना. मग त्यावर लगेच आकाश म्हणतो की अगं आत्या, नको काळजी करूस, तशी आपली ऑलमोस्ट तयारी झालेली आहे, फक्त काहीतरी आपल्याला थोडीफार शॉपिंग करायची, ती आपण केलीच आहे, त्यामुळे नका काळजी करू. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, अरे असं करू नका, सगळ्या गोष्टींची तयारी बाकी आहे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ना, गणपती बाप्पाचं उद्या आगमन आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो आणि मानसी म्हणते की हो आई, सगळं झालं आहे, तुम्ही नका काळजी करू, आपण इथे छान खाण्यासाठी आलो आहे, तर आपण छान इथे एन्जॉय करूया, असं ती तिला बोलते. नंतर मग आकाश म्हणतो की भूमी, बघ तुला यामध्ये कॉफी वगैरे काही मागवायची आहे का, तर तू मागव आणि ना तुझ्यासाठी एक त्याच्यात सरप्राईज पण आहे, आणि ते सरप्राईज जेव्हा तू पाहशील बघ, स्टार्ट टू एंड ना सगळे आयटम बघ मेनू कार्डमध्ये, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. भूमी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघते, तर मग तिथे त्या प्रीमियम स्पेशल्समध्ये भूमी स्पेशल अशी डिश असते. आता ती डिश पाहिल्यावर भूमीला आश्चर्यचकित व्हायला होतं की भूमी स्पेशल ही देखील डिश इथे आहे. आता त्यावर भूमी आकाशकडे बघते आणि म्हणते की आकाश, अरे ही डिश कोणती आहे, भूमी स्पेशल. तेव्हा मग ती म्हणते की काय, बघू. तेव्हा मग सगळेजण बघतात, तर भूमी स्पेशल ही खरंच डिश त्या मेन्यू कार्डमध्ये असते. आणि मग आकाश म्हणतो की हो, ती डिश मी स्पेशली भूमीसाठी मागवलेली आहे. मग तेवढ्यातच तिथून मॅनेजर येतो आणि म्हणतो की मॅडम, ती डेझर्टची डिश आहे ना भूमी स्पेशल, ती आजच स्पेशली आकाश सरांनी लॉन्च केलेली आहे, ती तुमच्यासाठी, कारण तुम्ही पुन्हा आलात नाही या हॉटेलमध्ये, मग तुमच्यासाठी हे एक सरप्राईज आहे त्यांच्याकडून, की तुमच्यासाठी तुमची ही स्पेशल डिश ही नक्कीच घेऊन दिली जाईल. तेव्हा मग सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात आणि नंतर मानसी म्हणायला लागते की वा ताई, हे तर खरंच खूप छान आहे, म्हणजे इतक्या सगळ्या डिशेस, त्यामध्ये तुझी ही डिश. तेव्हा मॅनेजर म्हणतात की हो, ही स्पेशली आजच्या दिवशीच सरांनी लॉन्च करायला सांगितली आहे. भूमी पण खूप खुश होते आणि म्हणते की वा आकाश, खरंच खूपच छान. तेव्हा मग तो म्हणतो की मग माझी भूमी आहेच स्पेशल, म्हणूनच तिच्यासाठी हे स्पेशल डेझर्ट. आता भूमी, हे डेझर्ट ना, आपलं सगळं जेवण झाल्यानंतर आपण हे डेझर्ट नक्कीच मागवायचं आहे, आणि त्यामध्ये काय असं स्पेशल आहे हे स्पेशल आपण तुला दाखवायचं आहे, त्यामुळे हे डेझर्ट मी मागवलं आहे. आता रागिनी हे सगळं बघून तिची खूप तळपायची आग मस्तकातच चाललेली असते, कारण आकाश ज्या प्रकारे तिचं कौतुक करत असतो ते पाहून तिला खूप राग येत असतो. आता आकाश म्हणतो की चला, आता पुढे भूमी तुला काय मागवायचं ते मागव, आपण नंतर ते डेझर्ट मागवूया. तेव्हा अथर्व म्हणतो की वा, खरं तर आज भूमिताईचं नाव आकाशने अगदी अमर करून टाकलं आहे, डिशमध्ये पण भूमिताईचंच नाव आहे, म्हणजे मज्जाच मज्जा आहे. असं म्हटल्याबरोबर मानसी म्हणते की हो ताई, ही डिश ना आपण स्पेशली मागवायचीच आहे. रागिनीच्या तेवढ्यातच अंगावर पाणी पडण्यासाठी नाटक करत ती बाजूला जाते आणि बाजूला येतच ती म्हणते की काय ते कोड कौतुक,
खरंच आकाशला ना बघावं तेवढं काही कमीच आहे आणि अगदीच मापापेक्षा जास्त भूमीचं कौतुक चाललेलं आहे. अजिबात आवडत नाही आहे. मला तर कंटाळा आला आहे ते सगळं बघून बघून. म्हणूनच आता रागिनी तिथून फायनली उठून बाजूला गेलेली असते आणि म्हणे तर काय, भूमीची स्पेशल डिश. काय त्या भूमीला मोठं इतकं लागलं आहे काय माहिती. तेव्हा आता आकाश म्हणजे इटालियन कॅफेमध्ये बसल्यानंतर अभिजित हा एक कॉफी ऑर्डर करतो आणि तिथे कसाबसा वेळ घालवायचा आहे म्हणून तो तिथे असतो. आता त्यानंतर अथर्व म्हणतो की चला आपण आता एक स्पेशल डिश मागवूया. सगळ्या गोष्टी ऑर्डर केल्या जात असतात. त्याच वेळेला आता इथे अभिजितच्या लक्षात येतं की भूमी ही पुढे चालत चालत येत आहे. म्हणून अभिजित म्हणतो की आता मला वाटतंय की ऑर्डर देऊन वॉशरूमला जाणार असेल तर तोच वेळ मला गाठला पाहिजे आणि मला तिला वॉशरूमला जाण्याच्या अगोदरच किडनॅप केलं पाहिजे. तेवढ्यातच आता अभिजित हा त्याच्या खिशामधून बाहेर सुरी काढतो आणि तो काढत असताना ती सुरी आता त्याच्या खाली म्हणजेच त्याच्या खुर्चीच्या टेबलच्या खाली पडते. तेव्हा मग तो आता वैतागतो की ती टेबल कसं म्हणजे पटकन कसं उचलू आणि जर तिथून भूमी पटकनच तेवढ्यात गायब झाली तर संधी हुकली म्हणूनच तो आता वैतागत असतो आणि ते सगळं काही घेत असतो. त्याच वेळेला आता इथे अभिजित हे ते सुरी घेत असताना आजूबाजूला बघत असतो आणि पटकन खालून ती सुरी उचलतो आणि म्हणतो की नाही आत्ता या भूमीला मी एकत्र जिवंत सोडणारच नाही आहे. आणि म्हणूनच आता पटकन तो एक मुलगी येते जी सेम भूमीसारखी साडी आणि सेम तशी ज्वेलरी घातलेली असते. आता तिच्या गळ्याला पटकन तो जाऊन सुरा लावतो आणि म्हणतो की मी सांगेल तसं करायचं, गपचूप मी सांगेल तसं बसायचं, समजलं. तेव्हा मग तिथे समोर काचेमध्ये ती बाई दिसल्याबरोबर तिला तो सोडून देतो आणि म्हणतो की तू तू कोण आहेस. त्याच वेळेला सेम साडी घातलेली बाई दुसरीच असते आणि भूमी ही मागच्या साईडला तिथेच आकाशबरोबर असते. आता पटकन तो तिला सोडतो आणि म्हणतो की आय एम सॉरी. तेव्हा ती म्हणते की कोण आहेस तू, हेल्प हेल्प. सगळेजण आता तिच्याकडे बघायला लागतात आणि मग त्या अभिजितच्या हातामध्ये सुरा असतो. सगळे पब्लिक बघून घाबरते आणि मग अभिजितला बोलतात की काय चाललं आहे काय. तेव्हा आता अभिजित म्हणतो की एक मिनिट प्लीज थांबा थांबा. आणि तेव्हाच मग आता ती म्हणायला लागते की नाही यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आहे, चाकू आहे असं म्हणून आता सगळे पब्लिक अभिजितकडे धावतात. त्याच्या हातातला मॅनेजर सुरा आहे तो पटकन बाजूला फेकून देतो आणि नंतर मग अभिजितकडे सगळेजण धाव घेत असतात. भूमीलाही कळत नसतं की हा माणूस नेमका कोण आहे आणि भूमी तिच्याकडे बघते तर तिने सेम भूमीसारखी साडी नेसलेली असते. आणि मग अभिजित त्याला पकडायला अथर्व अभिजितला पकडायला चाललेला असतो. त्याच वेळेला पटकन अभिजित हा तिथून निसटून चाललेला असतो आणि म्हणतो की नाही प्लीज प्लीज सोडा असं म्हणून तो आता ओरडायला लागतो. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की थांब अथर्व थांब आणि तोही आता त्याच्या मागे मागे पळू लागतो. आणि पळत असताना भूमी घाबरते. ती म्हणते की या बाईने माझ्यासारखी सेम रंगाची साडी नेसली आणि सेम हेअरस्टाईल केली आहे. कदाचित त्यामुळे तो माणूस मला तर मारायला आले नसेल आणि कदाचित त्याला ती सापडली असेल. तेव्हा मग आता अभिजित समोरून पळून चाललेला असतो. भूमी म्हणते की नाही आज कोण आहे हे ना मी बघूनच राहणार आहे. हा माणूस कोण माझ्या मागे लागलाय बघू दे. तेव्हा मग आता अभिजित हा पटापट पळत चाललेला असतो आणि भूमी त्याच्या मागावर असते आणि अभिजितला माहीत असतं की किती काही झालं तरीही पोलीस आता माझ्या मागे असणारच कारण मी हे सगळं केलं आहे म्हणून तो तिथून पळत चाललेला असतो. तेवढ्यातच आता भूमी पुढे जाते आणि आकाश म्हणतो की भूमी अगं हे सगळं काय करतेस तू, कशासाठी करतेस हे सगळं तू. अगं बघितलं ना त्या माणसाने तिच्या मानेवर चाकू ठेवला होता दुसऱ्या बाईच्या आणि आता त्याच्याकडे काही शस्त्र असू शकेल तर. अगं काही केलं तर त्याने तुला, तू उगीचच कशाला जीव धोक्यात घालतेस, थांब चल लवकर. आणि मग अथर्व म्हणतो की चल भूमिताई आतमध्ये. मॅनेजर म्हणतात की मॅम तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा मग ती म्हणते की हो मी ठीक आहे. मग आता आकाश म्हणतो की भूमी चल आतमध्ये जाऊया आपण, नक्की काय झाले ते बघितलं पाहिजे. आता भूमी विचार करते की मला वाटतंय की तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला होता परंतु त्या बाईच्या साडीमुळे तिच्यावरती हल्ला केला गेला होता. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं कसला विचार करतेस, चल ना पटकन. तेव्हा मग भूमी ही आकाशबरोबर आतमध्ये चालत तर जात असते परंतु तिच्या डोक्यात तोच विचार असतो की त्या बाईने माझ्यासारखी साडी नेसली होती. नक्की हे सगळं काय आहे मला काही कळत नाही आहे. कदाचित मला पुन्हा अभिजित असल्यासारखंच वाटलं आहे. तेव्हा आकाश आतमध्ये येतो आणि मॅनेजरला म्हणतो की हे बघा आता तुम्ही एक काम करा, जे काही घडलं आहे त्या सगळ्याचा आढावा घ्या आणि प्लीज तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. या कॅफेमध्ये असं सगळं झालं आहे त्याची. भूमी विचार करते की नाही कदाचित माझ्यामुळेच त्या बाईचा जीव धोक्यामध्ये आला होता आणि माझ्यामुळेच हे सगळं तिच्या बाबतीत घडत होतं. कारण हे जे ती सगळं काही करत होती ते सगळं हे माझ्यामुळे तर झालं नसेल. भूमी आता तोंडाला हात लावते. काय करायचं काय नाही तिला काहीच कळत नसतं. पूर्णपणे ती आता घाबरलेली असते.
आकाश म्हणतो की भूमी नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. आणि मग तोही तिला आता आतमध्ये घेऊन जात असतो. भूमी पूर्णपणे घाबरलेली असते. आकाश म्हणतो की भूमी, तुला जर काही झालं असतं तर उगीचच तू इथे बाहेर आलीस. आणि नंतर पुन्हा सगळे बसतात. आणि मग आकाश म्हणतो की चला ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बसूया आपण. तेव्हा अथर्व आणि मानसी जरा डिस्टर्ब असतात. रागिनी म्हणते की आकाश, जाऊ दे बाबा, इथे खूप काही वेगळी करणं घडत आहेत. आपण एक काम करूया, आपण ना निघूया इथून. त्याच वेळेला आता लगेच आकाश म्हणतो की अगं आत्या, काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे, आपण बसूया इथे. अगं जे काही झालं आहे ते गेलं आहे, पोलीस त्या सगळ्याचा करतील तपास. उगीचच आपण आपला मूड कशाला स्पॉईल करून घ्यायचा आहे. आपण बसा, चला जे काही हवं आहे ते प्रत्येकाने ऑर्डर करा. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आपण ठीक आहे ऑर्डर करूया, आपण इथे सेलिब्रेशनसाठी आलो आहे तर तेच करूया ना आपण. त्याच वेळेला आता आकाश म्हणायला लागतो की आत्या, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल, होईल सगळं नीट, तू नको काळजी करू. तेव्हा मग ती म्हणते की आपण एक काम करूया ना मुलांनो, चला जाऊ द्या, आपण आता एक काहीतरी कटलेट वगैरे ऑर्डर करू आणि निघू इथून खाऊन. खूप घाईघाई होईल आणि तसंही उद्याची गणपतीची आपल्याला तयारी करायची, त्यामुळे निघावंच लागेल. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या, अगं हो माहिती आहे आपल्याला तयारी करायची आहे, तू नको चिंता करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. तू बस इथे ऑर्डर करूया आपण. आणि हो, तसंही आपण ठीक आहे, तुम्हाला जेवायचं नसेलच, मग आपण आपल्या भूमीचा जो स्पेशल डेझर्ट आहे तो तरी ऑर्डर करूया, भूमी स्पेशल. तेव्हा मग तो वेटरला बोलवतो आणि म्हणतो की एक काम करा, सगळ्यांना हे एक एक डेझर्ट सांगा, भूमी स्पेशल. तेवढ्यात कॉफी पण आलेली असते. आणि मग तो वेटर म्हणतो की सर, तुम्ही कॉफी ऑर्डर केलेली ही कॉफी घ्या. तेव्हा मग आता सगळेजण म्हणतात की चला निदान कॉफी तरी घेऊया. तेवढ्यातच आता सगळेजण कॉफी प्यायला घेत असतात. भूमी कॉफी पित असताना रागिनी थांबवते. म्हणते की भूमी, एक मिनिट थांब, ठेवतो आधी कॉफीचा मग खाली, ही कॉफी पिऊ नकोस तू. तेव्हा मग सगळे म्हणतात की काय झालं आई, अगं कॉफी का नको प्यायला. तेव्हा मग ती म्हणते की नको, तुम्हाला माहिती आहे का हे सगळं काय झालं आहे. मगाशी जो माणूस हल्ला करण्यासाठी आला होता तो भूमीवरच हल्ला करण्यासाठी आला होता. फक्त ती बिचारी मुलगी, तिने भूमीसारखी रंगाची साडी नेसली होती, म्हणूनच भूमी वाचली आपली. खरं तर तिचेच आभार मानायला हवेत, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडला असता. आणि तो तिच्यावरच हल्ला करण्यासाठी आला होता. कदाचित जर तो हल्ला यशस्वी ठरला नाही आणि त्याने आपल्या भूमीच्या कपमध्ये काहीतरी विष वगैरे घातलं असेल तर तिला मारण्यासाठी, तर मग आपण काय करणार आहोत. भूमी, आधी तो कप खाली ठेव, अजिबात त्यातलं कॉफी पिऊ नकोस, जाऊ दे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आत्या, अगं तू बोलतेस ते ठीक आहे, परंतु भूमीसाठी कशाला हे सगळं कोण करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा मग आता रागिनीने असं बोलल्याबरोबर भूमी कप खाली ठेवते. आणि मग आकाश म्हणतो की आत्या, अगं हे असं कसं करेल तो. तेव्हा मग तो म्हणतो की अगं एकतर तो दुसऱ्यावर हल्ला करायला गेला होता आणि मग आपल्या भूमीवर हल्ला कसा काय करेल. आणि जर तो माणूस पळून गेलाय तर तो इथे कॉफीमध्ये औषध वगैरे किंवा विष टाकण्याचा प्रश्नच येत नाही. हे कसं असं करेल तो, अजिबात मला तरी हे सगळं वाटत नाही. अथर्व पण तेच बोलत असतो. मानसीचं पण तेच म्हणणं असतं की जाऊ दे, आपण सगळेजण जाऊया. त्यावेळेला मग आता लगेच ती म्हणायला लागते की तुम्हाला माहिती नाही आहे, अशी माणसं असतात ना, खूप क्रिमिनल माइंडेड असतात. त्यांचा प्लॅन ए रेडी नाही तर प्लॅन बी आणि प्लॅन सी हे त्यांचा अगोदर रेडीच असतो. आणि म्हणूनच ते हे सगळं घडवून आणतात. जाऊ दे, काय करायचं. खरंच आता मला खूप चिंता वाटते की आपण हे सगळं खातोय. तेव्हा मग आता कोणी घाबरत नसतं. सगळ्यांना माहीत असतं की आपल्या पाठीशी देव आहे. आणि भूमिताईचं सेलिब्रेशन असं अर्धवट नाही राहिलं पाहिजे, याच्यासाठी हे सगळं चालू असतं. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश पण. तेवढ्यातच आता रागिनी म्हणते की जाऊ दे भूमी, ती कॉफी तू पिऊ नकोस. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की असं काहीच नसणार आहे, उगीचच आत्या तुम्ही नको तर विचार करू नका, राहू दे, असं म्हणून तो आता तिला गप्प करत असतो. नंतर भूमी म्हणते की जाऊ दे ना हे सगळं, मला तर वाटते आकाश हे सगळं असं काहीच नसेल, तो कदाचित माझ्यावर हल्ला करायला आलाच नसेल, त्याला त्या मुलीलाच पकडायचं होतं आणि म्हणूनच तर त्याने माझ्याकडे आला नाही. मी पण तर तिथेच उभी होते आणि जर त्याला मला खरंच पकडायचं असतं तर त्याने मला पकडलं असतं. त्या दुसऱ्या मुलीला का तो घेऊन गेला असेल, मला हल्ला करायचाच नव्हता. तेव्हा मग ती म्हणते की साडीमुळे कदाचित. भूमी, तू सावध राहा बाई, मला वाटतंय की ही सगळी माणसं ना, ही खूप विचित्र गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात. काही झालं तरी त्यांच्या मागचा वागण्यामागचा मोह हा सुटत नसतो. त्यामुळे तू जरा सावध राहा. मला इतकंच वाटतंय की आपल्याला ना जरा इथून पटकन निघालं पाहिजे, कारण किती काय झालं तरी भूमीवरती जर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तर. तेव्हा मग आकाश आता पूर्ण घाबरून गेलेला असतो आणि तिचा मनसुबा बरोबर भूमीने ओळखलेला असतो. ती म्हणते की ठीक आहे आत्या, तुम्ही नका काळजी करू, आणि हे सगळं जे आहे ना, या सगळ्या गोष्टी अगोदरपासूनच घडलेल्या आहेत, ठीक आहे जाऊ दे, असं म्हणून आता ती सांगते. आणि मानसीला पण खूप भीती वाटत असते की खरंच आपल्या ताईवर कोणी हल्ला करण्यासाठी आलं होतं का.
मग आकाश म्हणतो की आपण या सगळ्या गोष्टींना विसरूया. जर खरंच भूमीवरती कोण हल्ला करण्यासाठी आलं असतं तर मात्र त्यांनी भूमीला पकडलं नसतं का? सगळ्या गोष्टी या त्यांच्या मनाने झाल्या असत्या ना. भूमीला जर सोडलं याचा अर्थ त्याच बाईवर करण्याची होती अटक. मग असं म्हटल्याबरोबर भूमी म्हणते की नाही, एक काम कर, तू जे काही आहे ना ते सगळ्या गोष्टी शोध, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तसंही माझ्या बाबतीत काहीच चुकीचं नाही घडणार आहे. आता तो माणूस तर पळून गेलाय ना, आता तो पळून गेलाय म्हटल्यावरती काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही मी ठीक आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि माझं जे स्पेशल डेझर्ट आहे ते तर मला खायला पाहिजेच, त्याशिवाय मी काही कुठे जाणार नाही आहे. आणि आत्या, तुम्ही म्हणायचं लागाल तर ज्या व्यक्तीला किडनॅपिंग करायचं असेल तो कसंही करेल, परंतु जर मला त्याच्यात अडकायचं नसेल तर मग देव आहेच माझ्या बाजूने, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. आकाशला आता ती म्हणायला लागते की आकाश, तू अजिबात चिंता करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता भूमी आकाश एकमेकांकडे बघतच राहतात. आणि मग भूमी म्हणते की आकाश, तू माझ्यासाठी आज जे काही सरप्राईज प्लॅन केलं आहेस ना, ते प्लॅनिंग मी असंच वाया जाऊ देणार नाही आहे. आपण सगळेजण आज फार एन्जॉय करायचं आहे, असं आता तो त्याला बोलून दाखवत असतो. आणि त्यामुळे आकाश म्हणतो की सगळं व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात काळजी करू नको, सगळं ठीक असणार आहे. असं म्हटल्यावर आता आकाश म्हणतो की चल भूमी, तुला मी काही सोडू देणार नाही, तू आता माझ्यासोबत आहेस ना, अजिबात घाबरण्याची गरजच नाही आहे. आणि ज्याला हल्ला करायचा आहे ना त्याला करू दे, आपण आहोत ना सोबत, आपण घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, असं आता ती बोलून दाखवते. आणि त्यामुळे सगळेजण खूप आता टेन्शनमध्ये असतात. आकाश आता पुन्हा एकदा ते डेझर्ट ऑर्डर करतो आणि नंतर मग तो तिथून आता त्या माणसाला जायला सांगतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गणपती बसलेले असतात. भूमी म्हणते की हे बघा रागिनी पटवर्धन, हे सगळं जे काही घडतंय ना, हे सगळं तुमच्यामुळे घडतंय. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला काही कळत नाही आहे, आणि जर तुमचा खरंच या सगळ्याच्या मागे काही हात असेल तर ते लवकरात लवकर कबूल करा. आणि कबूल केलात तरच चांगलं आहे. स्वतःच्या तोंडून जर कदाचित कबूल केलात तर शिक्षा कमी होईल. आणि हो, तुम्हाला मी वेळ देते, तो म्हणजे गणपती विसर्जनपर्यंतचा. आणि विसर्जनाच्या अगोदर जर तुम्ही मला सगळं सत्य सांगितलं तर मात्र मी तुमच्यावरचा राग सोडू शकते. परंतु जर तुम्ही त्याच्यानंतर मला काही सांगितलं नाही तर मात्र मी काही करू शकणार नाही. मग माझे हात बांधलेले असतील, त्यावेळेला मग तुम्ही या घरामध्ये राहाल की नाही राहाल याची मला खात्री देता येणार नाही. अशी सरळ धमकी ही रागिनीला भूमी देते. आणि रागिनी बघतच राहते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.